Invite 2 for the cross. अजून फोटो सेशन चालू आहे लगेचच going to देवाला नतमस्तक झाला मैदानाला नतमस्तक झाला इनर्जीने जे क्रीड आपल्याला पाहायला मिळाली निदान देशाला पार केलं निदान देशाला पार करणं फार गरजेचं आहे थोडासा या ठिकाणी भुलकावण्याचा आहे परंतु मी माझ्या भाषेत म्हणतो की हे फेक आहे कारण निदान देशावर केलेला प्रत्येक हा फेक मानला जातो Jersey number 1 without any point back onto the court. Score is now 0-0. 0-0. Anda. Jersey number 6. Alright, चलायसाठी या खेळाडू सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे आज सपोर्ट रेड परंतु या लढ्याच्या सर्फराजी लढणी नवेदर दिल्ली संघाला आता इथपर्यंत नेऊन ठेवले दोन्ही संघ मला वाटतं खूप सावधगिरीने खेळत आहेत कोणी हात टाकत नाही कोणी पॉइंट घेत नाही वन साइड जयेश आल्यानंतर ना प्रेक्षकांना सांगायला लागत नाही टाळ्यांचा कडकडाट वाजला सपोर्टर त्याला सपोर्टर म्हणतात जयेशचे सपोर्टर आजूबाजूला आणि त्याचा निश्चित फायदा बघा ना जयेशने अटेम्प्ट केल्यानंतर तापवलं वातावरण पुन्हा तापलेलं आहे बघा ना पहिल्या मध्ये सक्सेस मिळाल्यानंतर जयेशचा कॉन्फिडन्स कशा पद्धतीचा असेल टाकणार पाय खेळणार कोण आता हा रेडू वेगळा आहे याची शरीर अशी थोडीशी वेगळी आहे याची स्पाईन थोडीशी वेगळी आहे याची मनस्सुबे थोडेसे वेगळे आहे याचा अटॅक थोडासा वेगळा आहे या सर्व गोष्टी वेगळ्या आहेत परंतु त्याला मिळणार नाहीये सफलता रिक्त हाताने आपल्या कोर्टमध्ये जावं लागेल परत बघा ज्या खेळाडूची काय झालेली होती ना तोच खेळाडू आला मग दोन्ही संघाने एक या उघडीवर संघ होता एक त्या उघडीवर वॉर्मअप करत होता ते तिकडून धावत आले हे इकडून धावत आले आता उघड कुठली एक पेसार उघडीवर आले आणि एक उघडीवर आले आता उघडीचा संबंध आहे लकी उघड होती मग वळदर लागले की तिथे मासे सुद्धा जास्त मिळू शकतात तुम्हाला नंबर 9 अजूनही नवेदर दिल्ली संघाने कोणताच गुण या ठिकाणी प्राप्त केलेला नाहीये इट विल बी द 2 अटॅक पाचचा डिफेन्स शांत संयम स्लीप झालाय बघा धडपडलाय आणि पुन्हा उठलाय कोणत्या सेकंदाला हा गुण मिळवला जाईल इथे मात्र संयमाने खेळ केला होता परंतु मैदानाच्या बाहेर टाकले आता या मॅचला रंगतता येणार मजा येणार आता ज्या खेळाडूने डिफेन्स मध्ये चुकी केली होती ना तोच केलाय जर्सी नंबर 7 मजबूत शरीराची हाईटचा पुरेपूर वापर या रेडमध्ये होईल का पाहावं लागेल खूप गुप्त चालला आहे गुण स्थापित झालाय परंतु राणी कंप्लीट झालाय काय मला सुद्धा अंपायरची भूमिका अदा करत असतात त्यांना सुद्धा काही गोष्टी समजत असतात मैदानामध्ये काय करायला पाहिजे काय करायला नको या सर्व गोष्टींचा आढावा ते सुद्धा घेत असतात आणि जरूर या ठिकाणी आपण पाहतो लाईन काढली कभी खुशी कभी गम ना छूटा हो गया इट विल बी द 2 ऑन राइट सपोर्टिंग रेडर खूप चांगल्या पद्धतीने केला खूप चांगलं काम केलेलं आहे ही मॅच अशाच पद्धतीची असणार आहे कभी खुशी कभी गम पर हम जुदा नहीं होंगे जर्सी नंबर 7 टाइम पाहतोय टाइम थांबवत असताना आपली 2 गुणांची आघाडी आहे तिला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतोय जर्सी नंबर 9 ही आघाडी मोडीत काढण्याच्या प्रयत्नामध्ये असणार आहे कोचेस कॉर्नर पाहायला गेलं तर एका संघाचा कोच आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु उचेरी संघाच्या कोचने ज्या पद्धतीने आज गायडन्स केलेला आहे गाईड केलेला आहे आपल्या टीमला
केला जितका वाटा या पूर्ण टीमचा आहे ना विजयाचा तितकाच वाटा या कोचचा सुद्धा तर कोच खरोखर अनुभव आपला शेअर करत असतात मैदानामध्ये काय करायला पाहिजे या गोष्टी शेअर करत असतात इट विल बी द डू ऑर डाय फॉर चेस गावड 5 डिफेन्स मागील डू ऑर डाय मध्ये चेसला सफलता मिळाली नव्हती आता पहा चेसचा स्पीड बोलतोय चेसचे अटॅक बोलतोय आणि लेग किकचा प्रयत्न झाला होता रनिंग लेग राईट लेग अशा पद्धतीचे हे प्रयत्न सामन्यासाठी काही आणि नवेंद्र देवी संघाचा जर्सी नंबर 9 अजूनपर्यंत या खेळाडूला गुण मिळालेला नाहीये निदान रेषा पार केलेली आहे मग निदान रेषेवर खेळत असताना स्लीप झाले मग स्लीप झाल्यानंतर पुन्हा उठले पुन्हा लढण्यासाठी तयार झालेले आहेत ज्या पद्धतीने आता आणि मग सुपर टॅकल पाहत असताना या खेळाडूचा कसं या खेळाडूची चपळता अक्षरशः गोष्टी झाल्या परंतु पहा झटापट त्या पद्धतीने एक गुण मिळालेला आहे 6-1 म्हणजे 5ची आघाडी असेल 5च्या आघाडीमध्ये खेळत असताना उच्चडे संघ आज थोडासा नव्हे तर खूप जास्त कॉन्फिडंट वाटतोय आणि कबड्डीमध्ये आवड तुमच्या आवडी खरं ही मॅच पुन्हा कसं वनसाइड चालू आहे एकंदरीत या मॅचचा आढावा पाहिला तर डिफेन्स चालू झाला डिफेन्स खूप चांगला झाला रेडचा सपोर्ट आणि त्याच कारणास्तव एक मल्टी पॉइंट रेड हर्षल गावड बघा ना या हर्षल गावडचा आपण विशेष उल्लेख करूया जय हनुमान उचेरे संघाचा हा खेळाडू आहे परंतु ज्या खेळाडूने जय हनुमान उचेरे संघाला आज इथपर्यंत आणण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे त्याची मेहनत त्याचा एक्सपिरियन्स त्याचा घालवलेला या संघासोबत वेळ एकदा जोरदार टाळ्या होत्या हर्षलसाठी बघा ना ज्या पद्धतीने आपण प्रो कबड्डी पाहत असतो अस्लम इनामदार फाटल्या हाफमध्ये यशस्वी होत असतो बोनस गुड किंवा टच गुड घेण्यासाठी तशाच पद्धतीने पहिलीची खासियत आहे नवेंद्र वेणी संघाची की पलटवार सेकंड हाफ मध्ये करतात एनर्जी राखून ठेवतात आणि पलटवार सेकंड हाफ मध्ये करतात हा त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे परंतु ज्या पद्धतीने संघाचा नायक संघाचा करता धरता संघाचा एक महत्वाचा खेळाडू आज सपोर्टिंग रोल खूप चांगल्या पद्धतीने अदा करतोय आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेत असतात हर्षल गावड मैदानामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स करणार एका संघाकडून खूप चांगला खेळ एका संघाकडून निराशाजनक कामगिरी आपण पाहतोय जुगारदार या ठिकाणी त्यांचा जो खेळ झालाय त्यांचं जे प्रदर्शन झालंय ते लाजवाब आलाय चढाईसाठी आलाय आता आडाय रिव्हर्स डिफेन्स करत असताना त्या पद्धतीने जर्सी नंबर 1 ने डिफेन्स दाखवलाय टाळ्यांचा कडकडाट सर्व प्रेक्षकांकडून पाहायला मिळाला सपोर्ट चांगला मिळाला आणि त्या कारणास्तव ओंकार म्हात्रेकडून या ठिकाणी अप्रतिम या ठिकाणी डिफेन्स पाहायला मिळाला ज्या पद्धतीने अंगावर आला आणि शिंगावर घेतला तशा पद्धतीचा हा डिफेन्स निदान रेषा वॉकलाईन पार करून टाइम स्पेंड करत असताना टाइम पास करत असताना महत्वाचा खेळ आता याला चांगली कामगिरी करावी लागेल एखादे 2 पॉइंट मिळवावे लागतील चेस एका कॉर्नरला आहे परंतु जय बजरंग नवे तर केली एका बाजूला जय हनुमान एका बाजूला जय बजरंग हनुमानाच्या नावाने खेळले जाणारे दोन्ही संघामध्ये मोमेंटशिप होईल का 11-4 गुणसंख्या इक्वल मध्ये बदल होईल का आता तेरे हर वहां पे पलटवार होना है यूं ही नहीं कहना था इस खेल का शरद पवार होना असं सांगणारी ती वेळ होती 4चा डिफेन्स रिक्त हाताने कोर्ट मध्ये परतलाय
मजबूत शरीर जी डिफेन्स मध्ये अप्रतिम कामगिरी करणारा रेडर आहे. निदान रेषेवर खेळतोय त्यामुळे मला असं वाटतं ही पूर्ण मॅच आहे. आता त्याला एनर्जी वेगळी स्ट्रेक करावी लागेल. तिथे मात्र थोडासा धडपड होता, थोडासा थांबला होता. इथे मात्र चुकी आणि चुकीला माफी नाही. आता पहा, आता झटापट करत असतो. इंजुरी होऊन सुद्धा काही कबड्डी खेळण्याची इच्छा जगवत असतात, खेळत असतात, आपल्या संघाच्या नावासाठी खेळत असतात, चांगला प्रदर्शन करत असतात. हे फार गरजेचं आहे. सन्मानवर मीठ चोळण्यासारखं काम या रेडरला झालंय. कारण ज्या पद्धतीचा डिफेन्स झालाय ना त्या तारीफ निघाली. पुन्हा 13-4 म्हणजे पुन्हा 11 गुणाची 9 गुणाची आघाडी. पाच डिफेन्स त्यामुळे पुन्हा एकदा विजय संघाचा महत्वाचा खेळाडू जाणार आणि टाइम स्पेंड करणार. एनर्जी जास्त खर्च करायचे. एनर्जी नादर बी क्रिएटेड नॉट रजिस्टर्ड असं म्हटलं जातं. इट विल बी ट्रान्सफर वन टू अनदर. मग ही एनर्जी ट्रान्सफर कशी होईल? प्रेक्षकांकडे खेळाडूकडे, खेळाडूकडे प्रेक्षकांकडे आणि साथी खेळाडूकडे physical rule है तो energy neither taken nor destroyed. It will be converted into one form to another form. विनायक क्रीडांगणाच्या जिल्हास्तरीय स्पर्धा आपण अनेक स्पर्धा पाहिल्या असतात. शेवटपर्यंत राहणारी पब्लिक पाहिली असेल, परंतु विनायक क्रीडांगणाच्या मैदानावर आज या ठिकाणी शेवटपर्यंत उपस्थित झाले. आपल्या कुठेही तुम्ही पाहिलं नसेल की एवढ्या महिला अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित असतील. असं वाटलं होतं की सर्वचे सर्व खेळाडू आणले, परंतु तसं काही घडलेलं नाही. माणसांचं लक्ष फार इम्पॉर्टंट होतं. बघा 5-6-13 ट्राय करेल. पुन्हा एकदा निदान रेषा पार केलेली आहे. बघा ना, आठवे इशारे रेडर वर्सेस डिफेंडर. 13-6 गुणसंख्या. लास्ट 5 मिनिट्स की गो. जास्तीत जास्त 15 रेड होऊ शकतात, 15 चढाई होऊ शकतात या 5 मिनिटांमध्ये. 30 सेकंदाची एक चढाई लगेचच पॉइंट पाहिजे मजा येऊ शकते. इट्स ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. शेवटची 5 मिनिटं जेवढी एनर्जी असेल ना अंगामध्ये आता तेवढी एनर्जी खर्च करावी लागेल. एनर्जी विकत घ्यावी लागत नाही. एनर्जी तुम्हाला मिळू शकते. एखादा 2 गुण मिळाल्यानंतर ती एनर्जी तुमच्याकडे ट्रान्सफर होऊ शकते. तो मोमेंटम ट्रान्सफर होऊ शकतो. आणि हा जो खेळाडू आहे ना हर्षल गावकर, या खेळाडूने खरं तर स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न केलेला आहे ना आपल्या संघाला किंवा समोरील संघाला थोडं शांत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे ना, खरं तर वाखाणण्याजोगा आहे. हर्षल गावकर आणि त्याचा चाललेला खेळ. जयेश गावंडला आता जास्त वेळ दिलेला नाहीये, हे महत्वाचं कारण आहे. जयेश गावंडचा नॅचरल गेम हा अटॅकिंग आहे आणि त्यामुळेच त्याने सांगितलंय. आता बघा दोन्ही संघ डुओ डायवर खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. एक डुओ डायवर हर्षल गावंड आणि टीम उचेडे आता त्याच्या गतीला चालू झालेला आहे. इथे गुण मिळाला तर 3 खेळाडू शिल्लक राहतील. बोनस गुण दिलेला आहे. आता बघा ना, आता पंचांचं डिसिजन फार महत्वाचं असणार आहे. आता हा रेडर कॉन्फिडंट आहे. त्याला माहिती आहे गुण मिळालं नाही तरी चालेल, परंतु टाइम स्पेंड करणं फार तर 3 खेळाडू शिल्लक आहेत, ते सुद्धा मध्यम बांधायचे. आता जर या खेळाडूला पकडलं ना तर 2 गुण. मग आता दिवाळी कचरा मारला या लवकर. ही जी आघाडी आहे, जी लीड आहे, ती मोडून काढण्यात यशस्वी झालेला आहे. आता या रेडरला पकडलं तर ऑल आउट. या रेडरने जर गोल मिळवला बघा 5 कोणी टाळ्या वाजवत नाही.
असंच म्हणावं लागेल, हम नहीं मिलेंगे और फिर मिलेंगे चलते चलते. प्रेक्षकांनी मैदान सोडायला घेतलेलं आहे आणि जिथे मॅच बनली असती तिथे चुकी झाली आहे आणि गाडीचं वाक्य आहे चुकीला माफी नाहीये. चेस गावासाठी आला मी उजव्या कोपऱ्यामध्ये खेळणार आहे. मग उजव्या कोपऱ्यामध्ये मी एक माया मार मार 2 आले तर जिंकू. जय हनुमान जय बजरंग बली या दोन्ही संघाची छटापट राहतोय. बघा प्रो कबड्डीमध्ये ज्या पद्धतीने कॉम्बिनेशन टॅकल दोघांना थोडीशी इजा झालेली आहे परंतु जखमा त्या तुम्हाला एकतर आनंद देतात नाहीतर तुम्हाला दुःख देत असतात. परंतु या आनंद देणाऱ्या जखमा आता उचेड गावामध्ये ढोल ताशा पडळ बांजो आणि गावाला उठवण्याचं काम जरूर होणार. कपिल पाटील आपण सुंदर कॉमेंट्री करत आहात आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कपिल ठाकूर आपल्याला सौरभ पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपण त्या पारितोषिकाचा स्वीकार करावा. तसेच कपिल ठाकूर पुन्हा एकदा दुसरं बक्षीस आपल्यासाठी आलेलं आहे. उदय बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांमध्ये मला बक्षीस मिळालं. यावेळेस